नमस्कार मित्रांनो 10वी पास धारकांसाठी एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 422 जागांसाठी भरती निघाली आहे. परंतु मित्रांनो, या भरतीचा मेन एजेंडा जो आहे तो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आहे. हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म नाही आहे. तर ऑफलाईन पद्धतीने हा आपल्याला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा काय लागणार आहे, तुम्हाला फीज कशी लागणार आहे, डी कसा भरायचा, कुठल्या कास्टसाठी डी भरायचा आहे, त्यानंतर बाय पोस्टने आपल्याला कुठकुठले डॉक्युमेंट भरायचे आहेत, त्यानंतर जो फॉर्म फिल करायचा तो कशा पद्धतीने फिल करायचे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो की टोटल जागा ह्या 669 जागा आहेत. त्यामध्ये 422 जागा ह्या चेन्नईसाठी आहेत आणि 247 जागा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आहेत. हे बघा, इथे आपण पाहू शकतो की 247 जागा. पदाचे नाव, तर मित्रांनो पद हे एकूण 9 पदे आहेत. त्यापैकी 247 जागा आहेत टोटल. शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर पद क्रमांक 1 साठी पदवीधर प्लस 18 वर्ष प्लस अनुभव किंवा MBA प्लस 15 वर्ष अनुभव असा आहे. तर मित्रांनो, बाकी पदांचा तर विचार सोडा, माझा मेन एजेंडा 10वीवाल्यांसाठी आहे. तर 10वीवाल्यांनी ही संधी सोडू नये असं मला वाटतं. तर मित्रांनो, 10वीसाठी हँडीमन हे आहे. हँडीमन म्हणजे मित्रांनो, इथे कामाचा तेवढं काही लोड नसतो. जे काही साफसफाई वगैरे असते एअरपोर्ट, म्हणजे जे काही सर्व्हिसेस तुम्हाला दिलेले आहेत त्या सर्व्हिसेस तुम्हाला इथे या पद्धतीने करायला लागत असतं. वयाच्या अटचा जर विचार केला तर मित्रांनो, 1 एप्रिल 2024 रोजीचं तुमचं वय हे 28 वर्ष असायला पाहिजे. बाकी पदांसाठी पण इथे वय दिलेलं आहे. पद क्रमांक 1 साठी 55 वर्षे, पद क्रमांक 2 साठी 50 वर्षे, 3 पद क्रमांकासाठी 35 वर्षे आणि 4 ते 9 पद क्रमांकासाठी 28 वर्षे. मित्रांनो, 28 वर्षे प्लस SC ST वाल्यांसाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC साठी हे 3 वर्षाची सूट असणार आहे. देन इथे नोकरीच्या ठिकाणी पुणे मी हे तुम्हाला पहिले सांगितलं. जनरल आणि OBC वाल्यांसाठी एक डिमांड ड्राफ्ट म्हणजेच DD भरावा लागतो मित्रांनो, 500 रुपयाचा. आणि हा DD भरण्या अगोदर तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि SC आणि ST वाल्यांसाठी काहीही नाही मित्रांनो, त्यांनी डायरेक्ट. आणि अजून एक प्लस पॉईंट मित्रांनो, हा फॉर्म तुम्ही बायपोस्टने पाठवल्यानंतर तुम्हाला याची कुठलीही पेपर नाही आहे किंवा कुठलाही एक्झाम नाही आहे. यासाठी तुम्हाला थेट मुलाखत आहे मित्रांनो, थेट मुलाखत आहे मित्रांनो. आणि मुलाखत कशी आहे की तुम्हाला पोस्ट वाईज डेट दिलेले आहेत. ते इथे आपण पाहू शकतो की पद क्रमांक 1 ते 5 यांना 15 ते 16 एप्रिलला या 2 दिवसाच्या आतमध्ये यांना तिथे मुलाखतीसाठी द्यायचं आहे. वेळ आहे 9:30 ते 12:30 सकाळची. देन आपल्याला पाहायचं आहे 8 ते 9 पद. तर मित्रांनो, 19 ते 20 एप्रिलला तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. आता 2 दिवस बाकी आहेत. त्यानंतर लोकेशन म्हणजेच मुलाखतीचे जे काही ठिकाण आहे ते पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरे नगर, पुणे या ठिकाणी आहे. तर आता इथे आपण जाहिरात पाहून घेणार आहोत. या जाहिरातीमध्ये काय आहे, कशा पद्धतीने आहे, सविस्तर माहिती. तर इथे आपले जे काही पोझिशन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ते आहेत. त्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की कुठल्या पदासाठी किती सॅलरी देणार आहेत आपल्याला. हे बघा, पद क्रमांक 1 साठी 60,000 रुपये सॅलरी आहे. तर आपला मेन एजेंडा जो आहे तो 10वीवाल्यांसाठी आहे. तर मी डायरेक्ट तेच पाहणार आहे मित्रांनो, कारण सर्व एक एक बघत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्ही बोर होऊन जासाल. तर मित्रांनो, 22,530 रुपये पेमेंट आहे. चांगलं पेमेंट आहे मित्रांनो, तेवढं काही काळजी करण्याचं कारण नाही. कारण 7व्या वेतनानुसार यामध्ये पेमेंटही वाढत असतं. त्यामुळे काळजी करू नका. फक्त थोडासा सराव करा, प्रॅक्टिस करा. मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यूचा थोडासा प्रॅक्टिस करा. देन आपण थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर हाऊ टू अप्लायमध्ये इथं थोडंसं इंग्लिशमध्ये आहे, वाचून घ्या. मी वाचून दाखवला असता मित्रांनो, पण आता खूप मोठं होईल व्हिडिओ, हा खूप मोठा होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, हा एक फॉर्म आहे AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडसाठी. तो हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे, फिल करायचा आहे. तर यामध्ये काही भरू नका मित्रांनो, हे ऑफिससाठी आहे. इथे आपण पाहू शकतो की इथे पोझिशन फॉर अप्लाय, इथे आपला एक पासपोर्ट साईज फोटो लावा. त्यानंतर आपण ज्या पोझिशनसाठी टाकत आहे इथे हँडीमॅन लिहा. त्यानंतर इथे नो करून टाका. त्यानंतर ब्लॉक लेटर म्हणजेच कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला आपलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम लिहायचं आहे. पप्पाचं पूर्ण नाव लिहा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाका.
त्यानंतर आपला जो जिल्हा आहे, जे स्टेट आहे, आपण ज्या स्टेटमध्ये जन्मलो, इथे आपला ॲड्रेस टाईप करून घ्या, पिनकोड टाका, स्टेट निवडा, तर मोबाईल नंबर टाका, इथे ईमेल आय डी टाईप करून घ्या, जेंडर मेल फिमेल जो काय असेल तो, त्यानंतर इथे मॅरिड अनमॅरिड. आता आपल्याला गुन्हेलाचं चिन्ह टाकायचं आहे मित्रांनो, इंटू आलं. त्यानंतर नॅशनॅलिटी टाका, रिलिजन हिंदू, मदर टंग, पॅन नंबर, त्यानंतर आधार नंबर. इथे जे काय आपली कास्ट कॅटेगरी ते फक्त टिक करायचं आहे मित्रांनो, आपला गुन्हेगाचं चिन्ह. त्यानंतर इथे नो करा, एक्स सर्व्हिसमॅन आहात का, पोलीसमध्ये आहात का, नो, एनी गव्हर्नमेंट्स काय आहे का, नो. त्यानंतर इथे आपल्या 10वीचं जो काही युनिव्हर्सिटी आहे, तुमची युनिव्हर्सिटी अमरावती वगैरे जे काही असेल, लातूर, जे काही छत्रपती संभाजीनगर जे काय ते टाका. त्यानंतर आपल्या सनदवर मित्रांनो डेट असते एकदम लेफ्ट साईडला खाली, आणि त्यानंतर आपलं ड्युरेशन 1 वर्ष करा, पर्सेंटेज टाकून द्या 10वीचे. त्यानंतर 12वीचे टाका. त्यानंतर डिप्लोमा, तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे तेवढं टाका, नाही तुम्ही 10वीचं टाकून सुद्धा सोडून दिलं तरी चालेल, कारण हा फॉर्म आपण 10वीवरती भरत आहोत. त्यानंतर इथं तुम्हाला इंग्लिश, हिंदी, मराठी लिहिता येते, बोलता येते, वाचता येते का, यस करा. रिमार्कमध्ये ओके ओके लिहिलं तरी चालते मित्रांनो. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर टाका, अन्यथा सोडून द्या. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट, हे जनरल आणि ओबीसी वाल्यांसाठीच आहे मित्रांनो. फक्त जो डिमांड ड्राफ्ट आपण भरत असतो, जे ज्याला आपण डी म्हणतो, तो भरल्यानंतर ते जे काही रिसिप्ट असते त्याचं त्या बँकेचं नाव टाका, ज्या दिवशी आपण इश्यू केलं ते टाका, आणि डिमांड ड्राफ्टचा एक नंबर असतो तो टाईप करून घ्या इथे. इन केस आपला कोणी रिलेटिव्ह या इथे वर्किंग करत असेल AI एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये, तर त्या माणसाचं नाव, त्याचं डिजिग्नेशन म्हणजे त्याचं काय पद आहे, ते कोणत्या कंपनीशी थ्रू आहे, आणि त्याचं आपल्याशी असलेलं ते नातं आणि रिलेशन टाका. त्यानंतर इथे ठिकाण टाका, इथे डेट टाका, आणि इथे सिग्नेचर करून घ्या. त्यानंतर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला ते डॉक्युमेंट एका एन्व्हलपमध्ये लावायचे आहेत. इथे आपण पाहू शकतो की ॲप्लिकेशन फॉर्म, त्यानंतर लिव्हिंग म्हणजे TC, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट असल्यास, फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल डिग्री वगैरे असल्यास, त्यानंतर ITI, MBA, कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, डिस्चार्ज वगैरे कधी सर्व्हिसमॅन असाल तर सर्व्हिसमॅन एक्सपिरियन्स लेटर असेल ते लावा, नॅशनॅलिटी, डोमिसाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स टाका, कॉपी ऑफ पासपोर्ट साईज लावा. देन इथे थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर हा फॉर्म OBC वाल्यांसाठी भरून त्या एन्व्हलपमध्ये टाईप करून टाकून द्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला हे SC ST वाल्यांसाठी आहे फॉर्म, हा पण भरून लिहून त्या एन्व्हलपमध्ये पॅक करून टाकायचा आहे. तर मित्रांनो पॅक केल्यानंतर तुम्हाला त्या तारखेच्या आतमध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. इंटरव्ह्यूची चांगली तयारी करा मित्रांनो. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.